औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, उदात्तीकरणाचे प्रयत्न चिरडून टाकू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरनं विश्व हिंदू परिषदेचं राज्यव्यापी आंदोलन. कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा. मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाईसाठी भाजप आक्रमक, तर व्यक्तिगत टीका केली नाही, सपकाळांचं स्पष्टीकरण. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावरचा निर्णय कोर्टानं राखून ठेवला. शिवरायांची बदनामी केल्या प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालय उद्या निकाल देणार. 100 दिवसात एकाची विकेट, आता 6 महिने थांबा, आणखी एक विकेट पडणार. सुप्रिया सुळेंच्या दाव्यानंतर सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. मात्र योजनेत काही बदल होणार असल्याचं केलं स्पष्ट. ऊसाची एफआरपी एकरकमीच द्यावी लागणार, एफआरपी 2 टप्प्यात देण्याचा सरकारी अध्यादेश कोर्टाकडनं रद्द. राज्यातल्या साखर कारखानदारांना मोठा दणका. बीडमधील शिक्षक नागरगोजेंच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असलेल्या संस्था चालकावर गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीनं चिमुकल्याला उडवलं, अपघातानंतर दुचाकी चालक फरार. अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद. श्रीवर्धन डेपोच्या एसटी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी खिडकीतनं मारल्या उड्या.